नमस्कार, मी राकेश सूर्यवंशी. आपण पाहता लवकरात बातमी समितीची. तर मंडळी, आपण आज आलेलो आहोत पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी. तर माझ्यासोबत आहेत प्राध्यापक मोवल जाधव सर, विशेष अधिकारी, आणि त्यांना सोबतच महाराष्ट्र राज्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल एकंदरीत या सगळ्या प्रवासाबद्दल? आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय इथे सेनापती बापट मार्ग पुणे येथे आहोत. या संग्रहालयामध्ये खास करून एक जे वस्तू आहे की बाबासाहेबांना जे मरणोत्तर पदक प्राप्त झाले भारतरत्न, हे भारतरत्न हे पदक इथे आहे. त्याचप्रमाणे या संग्रहालयामध्ये बाबासाहेबांच्या ज्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहे, उदाहरणार्थ त्यांचे संसार उपयोगी वस्तू, त्यांचे कपडे, त्यानंतर त्यांचे झोपण्याचा बेड, त्यानंतर त्यांनी जे काही पेन वापरलेले आहे ते पेन आहे, त्यांची काही पुस्तके आहेत, आणि त्यांचे बसण्याची खुर्ची आणि आराम करण्याची खुर्ची, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेल्या आहे. आणि ह्या संग्रहालयामध्ये भेट दिल्यानंतर आपल्याला एक बाबासाहेबांचा संपूर्ण जीवनपट आपल्या नजरेसमोर जातो. हे विशेष महत्त्वाचं आहे. सर, ह्या ज्या संग्रहातल्या वस्तू आहेत सगळ्या, त्या आपण कशा मिळवल्या, कशा प्राप्त केल्या, आणि ते कशा कुठून आणले, काय त्याबद्दल थोडंफार सांगा. आता माझ्या माहितीप्रमाणे ह्या संग्रहातल्या वस्तू ज्या बाबासाहेबांच्या पत्नी सविताताई आंबेडकर यांनी ह्या संग्रहालयाचे जे प्रमुख आहे, ह्या सिम्बायोसिस कॉलेजचे जे प्रमुख आहे डॉक्टर मुजुमदार सर यांना हे दिलेले आहे, आणि मग त्यांनी हे संग्रहालयात त्याचं रूपांतर केलेलं आहे. तर काय तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल की त्यांनी याला का भेट दिली पाहिजे? नक्कीच इथे ह्या डॉक्टर बाबासाहेब संग्रहालयाला आपण तरुणांनी आवर्जून भेट दिली पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जीवनप्रवास आहे हा अतिशय खडतर जीवनप्रवास आहे, आणि त्यांनी अनेक अशा संघर्षातून आपला जीवनप्रवास कसा केला, आणि आपल्या विविध पदव्या देशात परदेशात जाऊन कशा प्रकारे पदव्या प्राप्त केलेल्या आहे, आणि त्यानंतर ते भारत सरकारचे कायदा मंत्री झालेत, त्यानंतर संविधान समितीचे मसुदा समितीचे अध्यक्षही झाले, आणि त्यांनी संविधानाची निर्मिती कशी केली ह्याविषयी ह्या संग्रहालयामध्ये आपल्याला माहिती होते. आणि हा सर्व प्रवास जर आपण विद्यार्थी मित्रांनी जर बघितला तर आपण देखील आपल्या परिस्थितीशी खचून न जाता परिस्थितीवर मात करून आपण कसे पुढे जाऊ, आणि आपला समाजाचा आपल्या कुटुंबाचा विकास कसा साधता येईल याची स्फूर्ती आपल्याला निश्चितच हे संग्रहालय पाहून आपल्याला मिळेल.